नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाने गट अ आणि गट ब राजपत्रित पदांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात एक नवीन राजपत्र प्रसिद्ध केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच डॉक्युमेंटचे सविस्तर आणि सोप्या भाषेत विश्लेषण करणार आहोत. याच्यामध्ये काय तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, शासनाने कोणते काय अटी किंवा नियम बदललेले आहेत किंवा सर्व माहिती आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. त्याआधी चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. ऑफिशियल PDF, सर्क्युलर्स, डॉक्युमेंट मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा त्याची लिंक. किंवा तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मराठी स्वरूपामध्ये जर आर्टिकल रीड करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, नुकतेच 10 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक अत्यंत महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा गट अ व गट ब पदांचे जे सेवा प्रवेश नियम आहेत 2026 लागू केलेले आहेत. याआधी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओजमध्ये जे इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या गॅजेटबद्दल, त्यांच्यासाठी जे गॅजेट आलेलं आहे इंजिनिअरिंगच्या क्षेत्राशी निगडीत, त्याच्यावर व्हिडिओ बनलेला आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला आता क्लिअरन्स मिळून जाईल की तुमच्या स्ट्रीमसाठी तुम्ही कोणत्या विभागामध्ये जे आहेत भविष्यामध्ये अर्ज करू शकता. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती पहा, किंवा भेटत नसेल तर मला कॉमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड नक्की करेन. आता हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जे डॉक्युमेंट आहे यावर तुमच्या म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे हे आपण समजून घेऊया. सर्वात मोठा बदल हा शैक्षणिक पात्रतेमध्ये झालेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध विभागांमधील गट अ आणि गट ब राजपत्रित पदांसाठी आता नवीन किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं विद्यार्थी मित्रांनो ते बदलण्यात आलेलं आहे. या नवीन नियमानुसार अधिसूचनेतील परिशिष्टात दिलेल्या पदांसाठी आता सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने तिला समतुल्य असल्याचे घोषित केलेली अन्य कोणतीही शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. याचा अर्थ काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी जरी असेल तर तुम्ही उच्च पदांसाठी पात्र आहात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर गट अ आणि गट ब च्या जे राजपत्रित पदं होते, काही पदं अशी होती की त्यांना डेडिकेटेड डिग्री लागत होती. समजा कृषी विभागामधील, मत्स्य विभागामधील जर तुम्हाला त्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला मत्स्य व्यवसायाची डिग्री पाहिजे किंवा तुम्हाला कृषीची डिग्री पाहिजे होती, किंवा तुम्हाला जर समजा औषध प्रशासनामध्ये फार्मसीची डिग्री किंवा इक्विलंट कोणत्या तरी डिग्री लागत होती. पण आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. याच्यामध्ये आता तुमच्याकडे BA तुमचं झालेलं असेल तरी तुम्ही औषध प्रशासन असेल, कृषी विभाग असेल याच्यामध्ये अर्ज करू शकता. पुढे आपण पाहणारच आहोत. बघा, तुमच्या मनात प्रश्न असेलच की नियम कोणकोणत्या विभागांसाठी लागू आहेत. या अधिसूचनेसोबत दिलेल्या परिशिष्टामध्ये अनेक महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण विभाग पाहूया. तर हे नीट लक्ष देऊन ऐका, हे खूप कामाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना हे माहीतच नाही आहे. तर बघा, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, वित्त विभाग, आदिवासी विकास विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग. या सर्व संवर्गातील गट अ आणि गट ब राजपत्रित पदांच्या भरतीसाठी कोणत्याही शाखेची पदवी ही पात्रता आता लागू राहणार आहे. हे गॅजेट 10 तारखेला आलेलं आहे आणि इथून पुढे हे नियम लागू झालेले आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, येथे एक महत्त्वाचा अपवाद आहे जो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. काही ठिकाणी फक्त एक अपवाद आहे. आता मी जे वरी सांगितली माहिती ती कायम आहे, ती काय चेंज होणार नाहीये. पण जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण विभागातील मुख्य ग्रंथपाल गट ब किंवा उच्च तंत्र शिक्षण विभागातील सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय संचालक किंवा ग्रंथपाल गट ब या पदांसाठी अर्ज करत असाल तर अटी थोड्या वेगळ्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जे लायब्ररी सायन्स आहे, म्हणजे जी ग्रंथालयाची जी डिग्री आहे किंवा डिप्लोमा आहे ते कंप्लीट करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी डिप्लोमा आहे, 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, काही ठिकाणी ग्रंथालयाची डिग्री आहे. तर माझं तुम्हाला सजेशन राहील की 2 वर्षामध्ये तुमचा डिप्लोमा कंप्लीट होतो आणि तुम्ही याही पदांसाठी एलिजिबल होतात. आता बाकी सर्व जे विभाग आहेत त्याच्यामध्ये कोणतीही डिग्री लागू होते. पण हे विशिष्ट जर तुम्हाला ग्रंथालय किंवा ग्रंथपाल संचालक वगैरे जर बनायचं असेल, तुमचं हे एम असेल तर सिंपल तुमच्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा काही जे पदं आहेत त्याच्यामध्ये डिग्रीची आवश्यकता असते. तर माझं तुम्हाला सजेशन राहील की डिग्री करून घ्या.
तर मित्रांनो, हा निर्णय एमपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे. आता कोणत्याही शाखेचा पदवीधर या राजपत्रित पदांसाठी स्पर्धा करू शकतो. त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो अधिक जोमाने सुरू करा. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईन. आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. तुमचे जे काही प्रश्न ते खाली कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि करिअर गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.